यम म्हणते मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तर आता तुमच्या आदर तिथ्याच्या उपकाराचा बदला मी दुसरं तर काही नाही करू शकत, पण तुमचं जो पहिल्या नंबरात नाव होतं ते आता मी खालून सुरू करतो मारणं. मला सांगा, याने याच्या हातानं घातलं ना का खालून मरण चुकते काय? मरण यानं घातलं त्याच्या खाली, तो म्हणजे त्याची भावना चांगली होती यमाची, यानं त्याच्या अगोदर पालिशी गेली, तरीही मरणाजवळ जाऊन टेकला. देह जाणार जाणार याची काळोबा खाना. इथं चतुराई, इथं कोणत्या प्रकारची पॉलिसी चालत नाही. जगामध्ये दोनच गोष्टी अशा आहेत तिथं भ्रष्टाचार नाही. एक भगवंताचा न्याय बिगर भ्रष्टाचारी आहे, आणि एक यमाचा न्याय बिगर भ्रष्टाचारी आहे. बाकी सर्व ठिकाणी भ्रष्टाचार आहे साध्य. म्हणून मरण हे सर्वांना लागू हे नाश पावणारं शरीर आहे, आणि आम्हाला जरासा जास्तीचा उरक आहे. खरंच आहे ना. आता मला थोडं त्या पंचांगातलं असं असं येते, म्हणजे बोट फिरवतो मी त्याच्या, याला माहित आहे ऐकू काय तुझे जमलं ना. पंचांगातलं थोडी माहिती आहे. म्हणजे लोक दररोज येतात, माझ्या मुलीचं लग्न कधी जुळल, माझं खूप सक्सेस होईल काय, वगैरे वगैरे. बरं हे विचारलं तर काही हरकत नाही. पण एक जण असा आला, महाराज आपलं मरण सांगला. म्हटलं व्हायचो दे कोणा करून, आपलं मरण विचारणं हा व्हायचो दे कोणा. अरे ते येणार आहे त्या दिवशी येणारच आहे, म्हणजे आपण घाबरत नाही ना. मी आपलं लय पाहिजे तुझ्या 80 वर्षाचे म्हातारे तर घाबरतात. एक दिवस काय झालं, गोष्टीच गोष्ट, कुत्रे इलावून राहिले होते. इलावणं समजते ना, हा तुमचं बरोबर माहिती आहे तुम्हाला. समजा कुत्रे इलावून राहिले. एक 85 वर्षाचं म्हातार, एक 90 वर्ष. हे एकमेकाच्या काय म्हणतात, रामभाऊ काय कुत्रे इलावून राहिले, कोण मरते म्हणजे हे दोघं सोडून. त्या अजून वादाची शक्यता येईल, कोण मरते रे. कुत्रे काय लावतात, कुत्र्यांना यम दिसतो. दोघैले यम दिसते, फक्त लक्षात ठेव. माहित आहे का तुम्हाला कोणाकोणाला दिसते यम, सांगा बरं. एक मृदंग आहे, एक गायकवाड आहे. यम दोघांना दिसतात. एक कुत्र्याला दिसतो, दुसरा ज्याने मरा लागते त्याने दिसतात, तिसऱ्याने दिसत नाही. अरे संडासात आपल्याला रोज दिसलं तर करतो तो यम आहे का. आणि त्या ठिकाणी कुत्र हे धर्मराजासोबत आणि स्वर्गापर्यंत गेलो होतो. जेव्हा धर्मराजाला नरक कसा असतो हे पाहण्याची इच्छा झाली, तेव्हा त्या कुत्र्यानं तिथं यम पाहते. तेव्हापासून कुत्र्यांना यम दिसतात. कुत्र यमाला ओळखतो. ज्याचा नंबर असते त्या दिवशी यम गावात येते, आणि कुत्रे जे दिसल्यावर त्याची बोबडी व्हायची. ते इलावणं म्हणजे बोबडी व्हायला, त्याला बोलता येत नाही.
आणि दुसरे दिसतात खाली काढण्यावाले, त्याच्याने दिसतात. आपण असं म्हणतो आपल्या ते उभारीची सवय, काय होते तुले मी पाहून घेईन. अरे काहीच नाही, ज्या दिवशी तुले खाली काढतील ना या साऱ्या जीवनाचा पट तुले दिसते तिथं, मग तो लढते. मग आपण काय म्हणतो, हा कसा नाही करत तो, त्यानं काय केलं हे सारं दिसत. जोपर्यंत जीव जात नाही तुमचा तोपर्यंत तुमचे कर्म तुम्हाला दिसतात आणि यम तिथंच असते. म्हणून सज्जनो, जगायचं असेल तर चांगलं जगा. तर यानं उभारीपणा केला. म्हणजे महाराज आपलं मरण सांगा. मी आपलं लय उभं बरं सांगतो. तुझं मरण असं आहे, तुझा जो शेजारी आहे तुमचा जो घरापाशी शेजारी आहे तो ज्या दिवशी मरण तिथून तिसऱ्या दिवशी तू मरशील असं याला आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे हे असं कसं म्हणायचं तसं विचारलं कसं त्या. आता याले काळजी कोणाची लागली, याच्या वयाची नाही लागली, तो नाही मेला पाहिजे. हा मेला आपली ती आहे, तो मेला नाही पाहिजे, लागली त्याला काही नाही. मग जाऊन पाहिजे का रे तब्येत चांगली आहे, नाही तसं काही असलं तर सांगलो. आई त्यासाठी त्याचा बाप पाहिजे ना, त्याची चुगाली ना रिकामी खरूज लावून घेतली. त्याने थोडीशी जरी ताप आली तर हात धावत जा, काय कसं वाटते, टेम्परेचर वाढलं काय, त्या डॉक्टरले बोलवू काय. म्हणजे हा मेला की तिसरा दिवस आपला आहे. मला काय म्हणायचं आहे, मरणाविषयी माणसानं सावध असावं. विनाकारण ऋषीचं पूर्ण आपल्या मरणाचं मूळ खाऊ शरीर आते, संपत्ती आते, तुम्ही कितीही कमावा पण हे संपत्ती नाश पावणारी आहे. राजा रावणाचं वैभव जगामध्ये कोणाजवळ नव्हतं. ज्याचे 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती. आज त्या भावानं घराबरोबर आज 55,000 रुपये तोडा आहे. तर रावणाच्या 7 कोटी घराचा गुणाकार करा बरं. मी थांबतो थोडा वेळ, मेंदू फुटून जातील आपले. एवढं वैभव ज्या रावणाचं, पण सांगा ते कावडी देवी दिमाग है हे शरीर, याची आम्हाला आवाज द्या ना. आणि आमच्याजवळ असलेलं धन, या 2 गोष्टी माणूस कोणाला जुमानत नाही. परंतु कबीरदास महाराज या दोन्ही गोष्टी तुझ्या फेल आहे. या शरीराचाही तू गुमान धरू नको, तुझ्या धनाचाही धरू नको. कारण का ईश तन धन की कौन बधाई, देखत नयन में मिट मिलाई, देखत तन धन की कौन बधाई. याचा गुमान करू नको बाबा. नाशिवंत
कोणीही असो, हे शरीर आणि हा दिसणारा संसार पाहता पाहता जाणार. ऐसा हा संसार पहा, शरीर नाशणार आहे, संपत्ती नाश पावणारी आहे. याचा अभिमान धरू नका. एका गावला निलेश बेदरकर होतो का, पण आता उतरला ना जरा, चार्जिंग वर आला. आता चार्जिंग होत न भेटते का दुसऱ्याला बेदर करताय. एका गावले मी कीर्तनाला गेलो. तुम्ही माणसांच्या गावाचं नाव सांगा, सांगत असतो ना, मला नाव सांगायची काही भीती नाही. पण त्या गावचे काही लोक इथं आहेत आणि त्यांना आग लावली ना, त्याच्यापेक्षा आपण काय नाही. एका गावात गेलो, जरासा लवकर गेलो त्या दिवशी. तो घडलेली काय म्हणते मध्ये, कशा काय आले नाटकाची बाकी आता आम्हाला विचारा ते कसं काय, मला टाका टाका कसे बोलतो तुला साजरा बोलला कसे काय. अरे कीर्तनासाठी आलो, थोडासा लवकर आलो. हा हा बरोबर बरोबर, 4 वाजता गेलो. मग आता काय करता म्हणजे अंग टाकतो जरासं. बरं, आता अंग टाकणं आहे ना म्हणजे दररोज. मग काय करता, आपल्या वावरातून येऊ म्हणे. मी आपलं राजा त्या वावराच्या गोष्टीमुळे, त्या कामामुळे तुम्ही काची पडलं दुपटा बांधला. त्या वावराच्या मुळेच दुपटा बांधला. ते धन नाही का त्या कामात. मी नाही येत, हे करणं माझ्याकडे. अरे कशाला महाराज इथं काय करता, गोया घ्यायचा काय करा. तर म्हटलं बा रातभर याच्या घरात राहावं लागते. नेलं त्यानं म्हणजे गाडीवर. महाराज काय, हा आपला गहू घर, याच्या उड्या केवढ्या हित म्हणजे पा या एरियात गहू आपला. असा गहू तुम्ही हिंडता तर दिसणार नाही. मी हिंडत नाही, या गावाला मी कमी म्हणत हिंडे. या एरियात गहू आपला. म्हटलं बरं, जराशे पुढे चला. गेलो पुढे, म्हणजे हे आपली पराठी. म्हटलं बरं, इली कोंड्या किती असते ना, काय लावलं का त्या. मी आपलं हो काय तुम्हाला काय पांडे बा समजून राहिला का. इले कोंड्या किती असतील ना, असतील 6-6. नाही नाही नाही, तुम्हाला वरतून दिसत नाही, त्या खालून दिसत. जो माई मान लागली का म्हणजे माती. म्हटलं 100-200-250 हात बसल घरी. आपला गाऊन आपले पराठी घरी आलो. 3 महिन्यांना त्या गावात पुन्हा मी कार्यक्रमाला गेलो. ते दिसलं म्हणजे योगायोग असतात ते. जय हरी जय हरी. म्हटलं आपला गहू म्हणजे महाराज, म्हटलं गहू आपला म्हणजे गहू आपला. गारपीट झाली. हे शरीर आणि संपत्ती हे नाश पावणारी आहे. म्हणून आपल्याला मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे नाश पावत नाही त्या तत्वाची प्राप्ती करायची. जनो विठ्ठल बरं, हा जो देह मिळाला आपल्याला याची किंमत नाही आपल्याला, कारण फुकट भेटला. याचे पैसे नाही मोजायला लागले. आणि आम्हाला तसंही आता फुकटची खायची सवय लागली. 3 महिने झाले का काही येतात मोदी, काही येतात पीएमचे. नीर उभारतो, सवय लागली आपल्याला. हे शरीर फुकट भेटलं
याची आम्हाला किंमत नाही, अजिबात नाही. मिळालं ना याचा सदुपयोग करा सज्जन. कारण या देहामध्ये जे घडते ते डबल पुन्हा घडणे नाही. मानव मानव देह अनमोल रे, मानव देह अनमोल रे, मिट्टी में न घोल रे. मानव देह अनमोल रे, मिट्टी में न घोल रे. आज मिला है मानव देह अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. डबल नाही मिळणार. एक वेळ आपण या ठिकाणावर निघून गेल्यावर पुन्हा दत्तात्रय महाराजच्या या मंडपात यायला भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या आमच्या भेटी होतील हे सांगता येत नाही. म्हणून आज मिळालं, आज या शरीराला देवही भेटले आणि आज या शरीराला जन्मत सुद्धा आम्ही चांगल्या करणं वागू सुद्धा शकतो. पण आम्हाला याची किंमत नाही किंमत. मला एवढं सांगा, तुमचे हे 2-3 दात पडल्यावर डॉक्टर याच्या किती पैसे देते? किती देते? 4,000 रुपये दात. 12,000 रुपये बंधन बसून नाही झाले. काय कुठून आणू पैसे? 10-12,000 रुपये 3 दाताचे. पण त्या परमात्म्यानं 32 दात दिले, त्याने किती घेतले? डॉक्टरची किंमत आम्हाला माहित आहे, परंतु परमात्म्यानं दिलेल्या दाताची किंमत आम्हाला माहित नाही. कारण फुकट भेटले ना. शरीराची रचना किती सुंदर आहे. जिथं जे पाहिजे तिथं. समजा हे नाक त्यानं इकून दिलं असतं लहान साजरे दिसले असते. आपल्यापेक्षा तो विचारी आहे की हे साजरे कसे दिसते. नाक इथं दिलं, समजा इकडी नाही दिलं तर लोकांना दिले असते 2. हे पोट्टे गेले असते. पण त्याने शरीराची रचना इतकी सुंदर केली. बरं, या कानाईनं ऐकू येते, मग 2 भोकच द्यायला बरोबर झाला काय नाही त्याची. काय गरज तुला कधी? अहो, या देहाचा क्षणभर विचार करा घरी. हे किती अनमोल आहे, किती अनमोल आहे. समजा इथं स्क्रू द्यायचा बहुल्ला असता इथं, मग हे कसं राहिलं असतं? काय लक्ष सारखं असं. आणि जेवायच्या असती कसं मग ते घास कुकडे गेले असते. अरे थोडा विचार करा की परमात्म्यानं दयाचं केलीच आमच्यावर, परंतु शरीराची रचना किती सुंदर केली. आम्ही कधी विचार नाही केला. हे डोळे इकून गेले असते. अरे सारा विचार त्यानं केला आणि सुंदर या शरीराची रचना केली, परंतु याची किंमत नाही आम्हाला. मिळाला ना. या देहामध्ये जे करता येते, बाकीच्या देहामध्ये जे करता येते कशासाठी भेटला हा? देवे दिला या शरीरानं किंवा या शरीराचा मुख्य हेतू परमात्मा प्राप्त करण्याचा आहे. मुख्य हेतू. मला हे म्हणा विचारायचं आहे तुम्हाला, या देहामध्ये आल्यानंतर पहिले काय करायचं? पहिले काय करायचं? बरं, तुम्हाला पटवून देतो मी. एक माणूस गरीब होता.
दाबून आहे त्याने मोकळा आवाज आहे, कपडेच ना चालत ना बसे मजुरी लेकरं बाहेर पोरायचं शिक्षण काय का चाललं असतं बोली आहे त्याला मला ते चालू करलेलं फीडबॅक मोठ्या मुश्किलनं एकूण तिकून काही विचारले म्हणतले की तुम्हाला आपले 2000 रुपये त्यानं जमा केले. पैसे नाही मिळाले. आज आपल्याला कपडे घ्यायला संस्कृतीत जायचं असं ठरवलं. आज कोणतंच काम करायचं नाही. आज काय करायचं कपडेच घ्यायचं. आज दुसरं काम करायचं नाही. पैसे खिशात टाकले. मी कशावर बोलतो या देहाचं पहिलं मुख्य कर्तव्य काय आहे आणि पैसे घेतले खिशात टाकले पोरग धावत आलं बाबा मास्तरनं सांगितलं की आजच्या आज परीक्षेची फी भरा लागते नाही तर तुला परीक्षेला बसता येणार नाही. बाप उठला किती रुपये भरा लागतात रे बाबा 2000 रुपये भरा लागतात. मला तुम्हाला माईकडे पाहिजे काय होऊन राहिलं किती सण वाढलं काय बरोबर तिथं शांत करता 2000 रुपये भरावं लागतात म्हणजे. मला तुम्हाला विचारायचं आहे जो कपडे घ्यायसाठी निघाला होता आज मला कपडे घ्यायचे आहे आता तो पहिले कोणतं काम करतो परीक्षेची फी भरतो कारण का बसता येणार नाही याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. आता व्यवहारातलं काही सांगा लागलं काय त्याने कपडे नको घेऊ पहिले कपड्याची फी सांगा लागलं काय नाही तर तो आपले कपडे मागं ठेवले आणि वेळेवर आलेलं काम पोराचं पहिले केलं म्हणजे पहिले काम कोणतं करावं हे आम्हाला संसारात समजते पण या देहानं पहिले काम या देहाला जन्माला आल्यावर काय करायचं आम्हाला अजून नाही समजलं. का नाही समजलं अरे याच पहिलं काम कोणतं आहे राम राम स्मरा व्यवहारातलं पडलं मला तसं परमात्मा सुद्धा करावं हा देह मिळाला शेल उतरणे का म्हणायचे कर्तव्य आहे देवाचं भजन करणे पण माणसाला ते सुचत नाही. दृष्टांत सांगतो तुम्हाला भजन करा हा योग चांगला आहे मंडळी चांगली आहे याची कदर करा जराशी काय ते भेटत नाही तशी आणि तसं प्राप्त नाही झालं यायले 10 वर्ष आळंदीत राहिले पण धोतरच नेसता येते फक्त त्याला बाकी काहीच नाही शिकले. परमात्म्याची कृपा आहे सामान्य गोष्ट नाही सध्या नाही दिसतच पण तुम्हाला एक रुपये राहायचं यायचं धंदा जायचं धंदा नाही ही भगवंताची कृपा आहे. ही भलत्याने दान भेटतच नाही. विशाल लहानसाच होता असं असं वाटली आता तसं तसंच वाटत कोणाच्यामुळं तुम्ही इथं बसले इतक्या जागा या दत्तनगरात नाही परंतु ही भगवंताची कृपा आहे ज्याच्यावर परमात्म्याची कृपा होते तो त्या पेंडॉल मध्ये येतो. संत कृपा झाली संत कृपा झाली
भगवंतांना हा देह दिला याचा कर्तव्य ओळखा पहिलं काय आहे. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही दररोज जेवता हे गोष्ट खरी आहे, पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय का जेवता? का जेवता? देवाची पूजा केल्याशिवाय का जेवता? अरे जे माणसं सप्ताह करू शकतात असा पशु गाढवाईनं केला काय? मग ते आपल्याला व्हावं लागणार नाही काय? मग त्याच्यात सप्त्या आहेत काय? हे ढोराईनं सभा घेतली, उंट हत्ती अध्यक्ष झाला, शेळ्या, मुंग्या, पाखरं, चिमण्या, कोंबडे सर्व चालू होते की नाही, सर्व आपण जेव्हा वाजवायला लागते तेव्हा याचा पूर्ण आवाज देऊन हा मोकळा करा. माणसाची सप्ताह करता येते, आपणही सप्ताह करू. झाला असेल काय सप्ताह? नाही. योग्य संधी आहे सज्जन हो, याचा सदुपयोग करा. पुढे आपल्याला तेच होणार आहे, तेच होणार आहे आपल्याला. लागून संतांना सांगितलं आपल्याला, करा रे बापांनो साधन हरीचे, जणी करणी करू नका. आता पुढे येईल फेरा ही पुन्हा बंधू मध्ये भाव धरा, नाही तरी योग्य संधी आहे, तिचा उपयोग करा. पण आम्हाला उभारी धंदे सुचतात. दृष्टांत सांगतो, एक ओसाड विहीर होती गावात, बेदरकर हो म्हणत ना काही म्हटलं तुम्ही. एक ओसाड विहीर होती गावात, बरेच दिवसाची होती. लोकांनी असा निर्णय केला, याच्यात पोटते सोटते पोटते साजरी नाही, हे मधाची ही बरोबर नाही का? ते तुम्हाला पटलं, झाली कुठे समजलं. मग त्या मोहल्ल्यावाल्यानं विचार केला, हे विहीर बुजून टाकायचे. पण कसा आहे, सार्वजनिक विहीर आहे, सरपंचाला विचारल्याच्या हिला हात नाही लावता येणार आपल्याला. मग सरपंच साहेबाला भेटले, म्हणजे सरपंच साहेब, ही ओसाड विहीर आहे गावात, लेकरा पडण्याचा, म्हातारे पडण्याची भीती आहे, तर ही विहीर बुजून टाका. सरपंच साहेबांनी त्या गोष्टीला होकार दिलं आणि आता उद्या ते विहीर बुजवायची. कशावर बोलून राहिलो मी? लक्ष ठेवू जा, कारण कीर्तन ऐकत त्यांना 4Gचा मोबाईल वापरावा लागते. बोलतो, एवढा सुंदर नवदेव भेटल्यावर आम्ही ढोराईच्या जन्माच्या जाणार आहोत पुढे, त्याच्यासाठी सांगतो. नाही तर पुढच्या योनी या देहानं टळतात, पण भजन केलं तर. आणि भजन नाही केलं, खंती ते न करा होणे गाढव पुत्रा विठ्ठल विठ्ठल. आणि आता उद्या विहीर बुजवायची, तेवढ्यात आकाशवाणी झाली. विहीर बुजवायची नाही, या विहिरीचं एक महात्म्य आहे. कोणतं? ज्यानं या विहिरीत उडी टाकली, समजा माणूस
एखादं जनावर जर असेल आणि त्यानं जर या विहिरीमध्ये उडी टाकली तर तो माणूस होऊन बाहेर येईल, असं या विहिरीचं महत्व आहे. एखाद्या जनावरानं जर या विहिरीत उडी टाकली तर तो बाहेर निघताना माणूस होईल. लोक म्हणतात बा इथं आपल्याला अजून माहित नव्हतं, पण दुसरं ऐका, जनावरानं उडी टाकली तर माणूस होईल आणि माणसानं उडी टाकली तर माणसानं जर उडी टाकली तर जनावर होईल. हे लक्षात ठेवलं. आता काय झालं, वान्यरन वान्यरीन समजते ना तुम्हाला, समजत तरी हो म्हणा. वान्यरन वान्यरीन आता हे काही साधे नसतं, खोडकर प्राणी आहेत ते. हे वानरन वानरीन त्या इरीच्या काठावर बसले आणि ते वानरीन काय म्हणते वानराला, अहो ह्या अशा या झाडून त्या झाडावर मुळ्या टाकल्यापेक्षा आकाशवाणी झाली, हा बांद्रेपणा सोडा, याच्यात उडी टाका, माणूस होऊन येते बाहेर. काही बोलून राहिले, तू टाक पहिले. अहो मी टाकीन तर मी बाई होईल, पण मग कोणा सांगत होईल, हा इजाराच आहे ना. पहिले तुम्ही टाक ना, टाका तुम्ही उडी. अहो माणूस नाही भलकाच झालो तर याचा भरोसा नाही करत. असं तसं करून आणि वानरानं उडी टाकली, काय झाला, माणूस झाला. आता माणूस झाल्यानंतर वर आला, चांगली गोष्ट झाली का वाईट झाली, चांगली झाली. मग लगेच बाईनं उडी टाकली, ते सुंदर, वानरीनं उडी टाकली, ते सुंदर बाई झाली. आता ते तो माणूस आणि ते बाई तिथंच बसले. मला असं म्हणायचं आहे, या माणसाईमध्ये जे काही दोष आहेत ना स्वभावाचे, हे माग आपण ते होतो हे सिद्ध होते. एखादी बाई जर चोरून खात असेल, समजा सासू सासऱ्याचा समजा हे माजर होती मागच्या जन्मात, कारण तिचे गुणधर्म अजून गेले नाही. एखादी कोणी कामाला वाकपाक करत असेल, समजून घ्या मागच्या जन्मात कुत्री होती. कारण संस्कार तुम्हाला नाही म्हणत मी, माहिती तुमचा परिचयच नाही. तर आता तो माणूस जरी झाला तर वानराचे गुण जातील काय, वायकोचेपणा करायचे गुण जातील काय, शांत बसा. काय झालं, त्याच्या अंगात ते गुण होते, माणूस झालं म्हणजे एकदा अधी गुढी टाकून नाही ना, आता खायला वायकोचेपणा करता. अहो वानराचे माणूस झाले, माणसाचं वानर भाषा आहे काय, नाही मला टाकायची जाय उडी, आणि त्या बांदरानं उडी टाकली. आता काय झालं, पुन्हा वानर झालं. हे म्हणजे मी नाही टाका, तू झालं येडच बघतील जाय, मी नाही येत. वानर बसलं, डबल वानर झालं, हे बाई राहिली. आता तेवढ्यामध्ये राजा आला हत्तीवर बसून, एवढी सुंदर बनली ते मायेपेक्षा काय झालं त्याच्यात बयानच बोलल्या जाते. मी तर काही धनाचं नाही, समजा अति स्वरूपवान बाईपेक्षाही सुंदर बनली. राजा तिकडे हे वानर बसेल होता तिथलं, आणि ती बाई, राजाला असं वाटलं एवढी सुंदर जर ही स्त्री आहे तर ही तर आपली पत्नी झाली तर काय, बाई कोण आहे म्हणजे वानराची बायको. हा वानराची बायको हो, मोठी कथा आहे. मग वानराची काही संबंध म्हणजे काय संबंध, तर मला सांग गेलं जाईल हत्तीवर बसून घेऊन गेलं. हे बांधवर सांगलं त्याच्या मागं उड्यावर. आता मले सांगा, या बांधराने ते बायको भेटते काय, तशाच बांधरीला भेटून नाहीच राहिले, मार उड्या टाकून राहिले. दृष्टांताचा सिद्धांत असा आहे, अनेक जन्मानंतर अनेक योनी भोगल्यानंतर आम्ही माणूस झालो. आता उभारी धंदे करत हा बायकाच्या वानराचा वानराचा माणूस झाला आणि वायसेपणा केल्याच्यामुळे पुन्हा वानर झाला. तद्वत आम्हाला परमात्म्यानं हा सुंदर देह दिला की या देहाच्या सहाय्यानं आम्ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु पुन्हा आमचा या जन्मामध्ये येऊन इब्लिसपणा सुरूच आहे, म्हणजे पुढचं कार्य आमचं पुन्हा पशु होण्याचं आहे. म्हणून सज्जनो, या देहाचं महात्म्य ओळखा, हरिभजन करा आणि जन्ममरणाचा फेरा चुकवा. विठ्ठल विठ्ठल.
बहुजन्मांती जन्मला विशाल भाऊ. बहुजन्मांती जन्मला बहुजन्मांती जन्मला अनेक जन्मानंतर त्याला प्राप्त झालो. त्याच्या अगोदर आम्ही पुत्र होते, पुत्र होतो, नाना होतो, मुलगी होतो, पोकळा होतो, नांदा होतो, नाक होतो. माणूस झालो, ही परमात्म्याची दया आहे, सत्य राहू. तर आता समजो की जवळ मला काय होऊन जायला नको, पण तुझ्या मी या देहाच्या साह्यानं परमात्म्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, असं काही करावं. बहुजन्मांती जन्मला अनेक हे तन्म झालो. करते दया दयालने तुझे मानून भजन दिया. बंदा भजन ना करे तू भगवान क्या करे. हा त्याचा दोष नाही. आता तुला हे शरीर भजन करण्यासाठी तू भजन करत नाही, त्याच्यात परमात्म्याचा काय दोष आहे. करते दया दयालने तुझे मानून जन्म दिया. भजन करण्यासाठी, परंतु बंदा भजन ना करे तू भगवान क्या करे. अरे भगवान देवा तू मुझे दातरी या देहाचं महत्व ओळखा आणि प्रभूची सेवा करा. गुरुदेव दत्तात्रयाची सेवा करा, प्रसन्न होतील, तुमचा उद्धार करतील. हे शरीर आहे फक्त भजन करण्यासाठी, बाकी नाही. इतकं जरी तुम्ही कीर्तनातून घरी नेलं तरी या कीर्तनाचं माझं इथं येणं सफल. आणि आज काल्याचा प्रसंग, इतर दिवसाच्या कीर्तनांचा विषय वेगळा असतो, आजच्या कीर्तनाचा विषय वेगळा आहे. इतर कीर्तनाच्या दिवशी अनेक प्रकारचे विषय कीर्तनकाराला कीर्तनातून मांडता येतात, परंतु आज काल्याच्या दिवशी काय करायचं आहे. आजच्या दिवशी फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी.
भगवंतानं 3 ठिकाणी चरित्र केलं. कोणत्या कोणत्या ठिकाणी पहा प्रयत्न करून डोकसा खाजून पहा वाटलं. कुठं कुठं केलं? गोकुळात. दुसरं मथुरा, तिसरं द्वारकामध्ये गोवर्धन. जवळ आलं. पहिलं मथुरेमध्ये, गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये. भगवंत गोकुळामध्ये किती वर्ष होते? काल्याचं कीर्तन ऐकलं ना तुम्ही? भगवंत गोकुळामध्ये किती वर्ष होते? कोण सांगते? हा, मी आपलं तू सांगता नाही माहित नाही का? बरं ठीक. भगवंत वसुदेवानं देवाला गोकुळात नेल्यानंतर 11 वर्ष 6 महिने गोकुळात होते. 11.5 त्या ठिकाणी भगवंताचं चरित्र सुरू झालं. सज्जन हो, गोकुळामध्ये एक दिवस भगवंत वृंदावनामध्ये गेले आणि त्यांनी पावा वाजवला. पावा घोंग भगवंतांनी पावा वाजवला. आवाजानं सगळा डिस्टर्ब होऊन जाते मला. गौडणींच्या कानावरती पाव्याचा आवाज आला आणि गौडणीच्या चित्तामध्ये चलबिचल झाली. कसं आहे, भजण्याने जर भजन ऐकू आलं तर त्याने घरी झोप लागत नाही. तमाशगिराने जर तमाशा सुरू असला तर त्याने घरी तो थैथै करते. ज्याचा जो गुण आहे. गौडणीचा विषय परमात्मा होता. जेव्हा परमात्म्याची बासरी कृष्णाची गौडणीच्या कानावर पडली आणि गौडणींचं देहभान विसरलं. त्यांचं घरामध्ये मन लागेना. सासू म्हणायची, का ग आज तू वेड्यासारखी का करतो? काय झालं तुला? म्हणी काम दिले ना तुझ्या हाती. जे काम तुला सांगितलं ते तू करत नाही, भलतच करत. काय झालं तुला? काय सांगणार? काय सांगणार? सगळं मला म्हणायचं आहे, हे जे उभे आहेत प्रत्येकाला प्रत्येकाची एक एक वेगळी चव असते. गाने में क्या मजा है? गाना म्हणजे गाने म्हणजे गायन करणे. गाने में क्या मजा है ये गाने वाले को पूछो. यायला विचारा, गाणं का तुम्हाला काय त्यांना विचारा, गाने में क्या मजा है गाने वाले को पूछो. बजाने में क्या मजा है हे विशाल भाऊ को पूछो. आणि कीर्तनात आल्यावर कीर्तन पूजा झोपण्याची काय मजा आहे हे तन्नम जेवण्यावाल्याची विचार. का झोपीची काय मजा आहे? प्रत्येकाचा विषय अलग आहे. गौडणींचा विषय
विषय तो त्यांचा त्यांचा झाला नारायण नामदे जनधन माता पिता चित्ताची चलबिचल झाली, तिला कर्मेना कोण्याही मिसानं मला ज्याचा पावा वाजून राहिला त्याचं दर्शन झालं पाहिजे. पण ताब्यात होती सासूची आहे, सून म्हणजे परतंत्र आहे आणि सासू म्हणजे भेटोपावर आहे. हिच्या सासूनी म्हणत नाही, सुनीली म्हणत नाही, त्याने अंगावर घेऊ नका. मी गोकुळातलं सांगून जाय. सुनीनं कधी म्हटलं समजा चहा देता देता आणि तिच्या हातून जर दिनकर महाराज पाय घसरला आणि चहा आणला, सासू तिने गीतेचा उपदेश किंवा मायला हेच शिकवलं काय हो, तुझे बोलता येत नाही सासलं, धांगडची धांगड झाली. सासू इतके नाही बघा, पण तेच तिच्या पोरीच्या पाय हातानं जर चहा सांडला असे बोलते काय नाही नाही, पाय घसरला असेल तिचा, हिनं काय का जेवढ्या मारल्या होत्या. अरे जोपर्यंत सून आणि मुलगी याच्यातला भेद सासू विसरत नाही तोपर्यंत परमात्मा कामाचा द्यायची गावी चालू. सासू कशाला म्हणतात, जे निरा नाकातून श्वास सोडते तिला सासू म्हणतात. सासूच करते निरा दिवसभर तिला सासू म्हणतात. सुन कोणाले म्हणता, मेरी आवाज सुनो, तुले बोलायचा अधिकार नाही. प्रयत्न करते ते मीच शोधून राहिले, मीच निमित्त की मला भगवंताचा पावा आणि भगवंताचं दर्शन कसं होईल. निमित्त पाहते सज्जन हो, एकदम घडत नाहीये, निमित्त काढा. काहीतरी बाजूने लोटा, काहीतरी ऐकल्याशिवाय काहीतरी भेटत नसते. नाही, इथं येण्यासाठी संसारातले काही कामं तुम्हाला बाजूला सारावं लागतील तर तुम्ही येता, नाही तर मर्यापर्यंत हे समजतच नाही. हे काही करतात संसाराचा धंदा आजवरी केला, मुखी नाही आले राम नाम. म्हणून त्याला थोडं दूर लोक शिका आणि या मंडपात येण्याची तयारी ठेवा. विठ्ठल